पण यावेळेस आपण देवबापाला गौरव देऊ, आपण त्याची स्तुती करू की पुन्हा जिवंत परमेश्वराने आज हा एक नवीन दिवस त्याने आपल्याला दिला, त्याबद्दल आपण देवबापाला गौरव देऊ, आपण त्याची स्तुती करू. आणि पवित्र शास्त्र ज्यावेळेस आम्ही उघडतो आणि देवबापाच्या सानिध्यामध्ये येतो, देवाच्या मंदिरात येतो, त्यावेळेस आम्हाला एक प्रकारची आमची उणीव, आम्ही किती उणे आहोत हे आम्हाला दिसतं. आणि ज्यावेळेस मी काल परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करत असताना एक वचन माझ्यासमोर आलं आणि ज्याची मला तीव्रतेने जाणीव झाली, आणि तेही की परमेश्वर जो ऐकतो आणि रात्री जे वचन मला देवाच्या प्रेरणेने मिळालं तेच आज या सकाळच्या वेळेस पण तेच वचन आहे की ज्या वेळेस आम्ही संकटात असतो त्या प्रत्येक वेळेस परमेश्वर आमचा ऐकतो. आणि इस्रायल लोकांचा इतिहास आपल्याला माहीत आहे की परमेश्वराच्या विरुद्ध ज्यावेळेस त्यांनी पातक केलं, इस्रायल लोक हे परमेश्वराचे निवडलेले ते लोक होते, लोक आहेत, पण ज्या वेळेस त्यांनी परमेश्वराविरुद्ध पातक केलं, पाप केलं, त्यावेळेस त्यांना जवळजवळ 400 वर्ष त्यांना गुलामगिरीत राहावं लागलं. आणि त्यांना इतका जाच आणि इतका त्रास त्या इजिप्तच्या लोकांनी त्यांना दिला, मिस्र लोकांनी त्यांना दिला. आणि नंतर मग त्यांना त्यांचे दिवस आठवले, त्यांनी मागील दिवसाचं स्मरण केलं आणि ते परमेश्वराचा ते धावा करू लागले. आणि त्यावेळेस परमेश्वराने मोजेसची निवड केली. आणि हा मोशे जर आपण पाहिलं तर हा मोशे हा कोण होता, तर एक ते इजिप्त देशामध्ये ते गुलामगिरीत असताना इस्रायल लोकांपैकी, इब्री लोकांपैकी तो मोजेस होता. आणि त्याचं वर्णन असं केलेलं आहे की तो बाळ इतका सुंदर होता की त्याचं वर्णन करणं हे आपल्या शब्दाच्या पलीकडे आहे. पण पवित्र शास्त्रामध्ये असं सांगितलं की तो अति सुंदर होता. आणि पुढचा इतिहास आपल्याला माहीत आहे. आणि नंतर मग एका राजकन्येने त्याला दत्तक म्हणून घेतलं आणि त्या इजिप्त देशाचा, मिस्र देशाचा तो भावी वारसदार तो ठरलेला होता. पण परमेश्वराची योजना त्याच्या जीवनासंबंधी वेगळी होती. आणि ते मोशेचं संपूर्ण जीवनचरित्र जर आपण बघितलं तर तो खरोखरच देवाने निवडलेला तो महान सेवक होता. तो एक साधा नम्र तो मेंढपाळ होता. एवढंच नाही तर तो साधा म्हणण्यापेक्षा त्यावेळेस त्या मिस्र देशाचा एक तो फार मोठा वारसदार असा तो होता. पण काही अयोग्य गोष्टीमुळं त्याला तो मिस्र देश सोडून दुसरीकडे पळून जावं लागलं. आणि परमेश्वराने त्याला दर्शन दिलं. आणि निर्गमाचं पुस्तक याचा 3रा अध्याय जर आपण बघितला तर त्या ठिकाणी खूप सुंदरसे वचनं आहेत. निर्गमाचं पुस्तक याचा 3रा अध्याय. आणि त्या पुस्तकामध्ये मोशेचं संपूर्ण चरित्र आम्हाला त्या ठिकाणी पाहावयास मिळतं.
आणि निर्गमचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि त्या ठिकाणी 7व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वर म्हणाला, मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांच्या मुकादमाच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. आणि ज्यावेळेस हे इस्रायल लोक 400 वर्षापर्यंत त्या मिस्री लोकांच्या गुलामगिरीमध्ये होते आणि त्यांचा इतका छळ झाला, त्यांचा इतका जाच झाला की ते परमेश्वराला ते आरोळी मारू लागले. आणि परमेश्वराने मोशेची निवड केली आणि मोशेला सांगितले की मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. आणि ज्या वेळेस त्यांच्यावर विपत्ती आली, ते सहनशीलतेच्या पलीकडे त्यांचा छळ झाला आणि त्यावेळेस ते परमेश्वराकडे ते वळाले. आणि परमेश्वराने मोशेला सांगितलं की त्या लोकांची तू सुटका कर. आणि थोडक्यात तर सांगायचं म्हणजे की ज्या वेळेस आमच्यावर संकटे येतात, विपत्ती येते आणि काकुळतीने ज्या वेळेस आम्ही परमेश्वराला मागतो, त्यावेळेस कोणतेही संकट असू द्या, कोणतीही विपत्ती असू द्या, कोणतेही बंधनं असू द्या, ते सर्व बंधनं येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ते तुटतात. शमशोनाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे, 16वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये ज्यावेळेस शमशोन संकटात सापडला आणि नंतर त्याला परमेश्वराच्या सानिध्याची, परमेश्वराच्या वचनाची आठवण आली, त्यावेळेस तो परमेश्वराला तो प्रार्थना करतो आणि तो परमेश्वराचा धावा करतो. आणि आम्ही पाहतो की शमशोनाने परमेश्वराचा धावा केला आणि त्याच्या आयुष्यात त्याने जेवढं काम केलं नव्हतं, त्याने एका क्षणात त्यांनी महान काम केलं. म्हणजे महान काम म्हणता येणार नाही त्याला, तर त्यांनी ते ज्याचे शत्रू होते त्या शत्रूचा त्यांनी सूड उगवला. आणि सांगायचं तात्पर्य हेच आहे की परमेश्वर ज्या स्थळापर्यंत आपल्याला नेऊ इच्छित आहे, त्या स्थळापर्यंत आम्ही जावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. पण पुष्कळ वेळेस आम्ही परमेश्वराच्या आज्ञा, परमेश्वराच्या नियमापासून, परमेश्वराच्या सानिध्यापासून आम्ही दूर जातो, भटकतो. आणि ज्यावेळेस आमच्यावर संकट येतात, त्रास येतो, अनेक प्रकारचे आजार, अनेक प्रकारचे दुःख, अनेक प्रकारचे संकट हे आमच्यावर येतात आणि मग आम्ही परमेश्वराचा धावा करतो. आणि म्हणून परमेश्वर हा प्रत्येक मानवासाठी, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो विश्वसनीय आहे. आणि ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचे संवाद करतो, त्यावेळेस इर्माईचं पुस्तक याचा 33वा अध्याय 3रं वचनाची आम्हाला आठवण येते की परमेश्वर म्हणतो की तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर दे. आणि ज्या प्रत्येक वेळेस आम्ही परमेश्वराला हाक मारतो, त्या प्रत्येक वेळेस परमेश्वर आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे, मत्ती शुभवर्तमानाचा 7वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये तो म्हणतो की मागा म्हणजे तुम्हास मिळेल. पण ज्या वेळेस आम्ही संकटात पडतो, आमच्यावर संकट येतात, त्यावेळेस आम्ही मागतो. पण इतर वेळेस जे चांगले दिवस असतात,
किंवा ज्याला सुगीचे दिवस म्हणतात, ते सुगीच्या दिवसामध्ये चांगल्या स्थितीमध्ये आम्ही परमेश्वराकडे मागत नाही. पण परमेश्वराची तुमच्या संबंधी आणि माझ्या संबंधी अशी इच्छा आहे. आणि पवित्र शास्त्राची शिकवण आम्हाला निरंतर हीच आहे की तो म्हणतो की निरंतर प्रार्थना करा, जागृत राहा, सावध असा आणि प्रार्थनेत टिकून राहा. पण ज्यावेळेस आमच्यावर संकट येतात त्यावेळेस परमेश्वर आमच्यावर जे संकट येऊ देतो की त्याद्वारे आम्ही परमेश्वराचं गौरव करावं, त्याची स्तुती करावी म्हणून आमच्यावरच संकट येतात. एक गोष्ट निश्चित ही आहे की परमेश्वर कोणत्याही मनुष्यावर संकट येऊ देत नाही किंवा कोणालाही तो परीक्षेत पाडत नाही, कोणाला तो मोहात पाडत नाही. पण हे जे काही संकट आहेत, दुःख आहेत, आजार आहेत, हा सैतान आणतो. पण हे सर्व आणण्यासाठी प्रथम सैतानाला परमेश्वरापासून ती परवानगी घ्यावी लागते. त्यावेळेसच हे संकट, हे दुःख आमच्यावर येतात. आणि ह्या संकटात, त्या दुःखात ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचा धावा करतो त्यावेळेस परमेश्वराने जे अभिवचनं दिलेले आहेत ते अभिवचनं खरे आहेत आणि ते खरे होतात. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की तू जो आमची प्रार्थना ऐकतोस ते आम्ही सर्व मानवजाती तुझ्याकडे येतो. आणि रोज ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळेल, सकाळ, दुपार, संध्याकाळ, त्या प्रत्येक वेळेस आम्ही परमेश्वराकडे येतो. त्या प्रत्येक वेळेस परमेश्वर आमच्या प्रार्थना तो ऐकतो. आणि परमेश्वराने म्हटलेलंच आहे की ज्या स्थळी तुम्ही माझी प्रार्थना कराल त्याकडे माझे कान हे लागलेले आहेत, माझे नेत्र ते तुम्हाला पाहत आहेत. आणि देवाची अशी इच्छा आहे की तो म्हणतो की, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की मागं म्हणजे तुम्हास मिळेल ह्यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. आणि ज्यावेळेस आम्ही दुःखात असतो त्यावेळेस परमेश्वराला आम्ही आरोळी मारतो. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुमचे जे काही दुःख आहे ते निश्चितरीतीने ते आनंदात बदलेल. आणि परमेश्वर जो आपली प्रार्थना ऐकतो तो खरोखर तो महान तो देव आहे. आणि जे देवाला प्रिय लोक आहेत, जे त्याचा रात्रंदिवस त्याचा धावा करतात, अशा सर्वांसाठी परमेश्वर हा समीप आहे, जवळ आहे. आणि म्हणून देवाची तुमच्या संबंधी, माझ्या संबंधी, संपूर्ण मानवजाती संबंधी इच्छा ही आहे की कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर परमेश्वराची इच्छा अशी आहे की आमचं पवित्रीकरण व्हावं, आमचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, आपला नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. म्हणून देवाने तुमच्यावर आणि माझ्यावर, संपूर्ण मानवजातीवर त्याने एवढी प्रीती केलेली की यहोवान 3:16 म्हटलेलं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आज जर तुम्ही संकटात असाल, आजारात असाल, कोणत्याही समस्येत असाल, सर्व समस्येचं उत्तर हे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. आणि जो कोणी त्याचा धावा करेल, त्याचं नाव घेईल, त्याचं तारण होईल. आणि परमेश्वराचे जे अभिवचन आहे त्या अभिवचनावर तुम्ही विश्वास ठेवा. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की माझ्या नावाने तुम्ही काहीही मागा, जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे तुम्हास मिळेल. आणि ह्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अभिवचनावर विश्वास ठेवा. कोणत्याही बाळासाहेबांवर किंवा उपदेशकावर किंवा आज जे काही संदेश त्याचं पेव हे पिकलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तर तारण हे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्त हाच मार्ग आहे आणि तो तुमची प्रार्थना तो ऐकणार आहे.
आणि त्याने अभिवचन दिलेलेच आहे की तू आपले तोंड चांगले उघड म्हणजे मी ते भरेन. आणि देवाने तुमच्या सर्व गरजा पुरवाव्या असं तुम्हाला वाटत असेल तर ते फक्त प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. आणि माझं देव करो की त्याला मागण्यासाठी तो तुम्हाला शक्ती पुरवेल. कारण देव जो ऐकतो आणि तो ऐकणारा तो देव आहे. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आद्यस्थान त्या जिवंत परमेश्वरावर विश्वास ठेवा. कारण तो तुमच्यावर आणि माझ्यावर कृती करीत आहे. आणि म्हणून आज या सकाळच्या वेळेस ह्या संदेशाचा तुम्ही धिक्कार करू नका. तर देवाचे वचन आज तुम्ही जे काही ऐकलेले आहेत त्या जिवंत देवाच्या वचनाप्रमाणे ऐकणारेच असू नका तर आचरण करणारे सुद्धा असा. आणि परमेश्वर हा किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. कारण परमेश्वर तो ऐकत आहे तुमच्या मनातले जे काही विचार आहेत. कोणाची लाज न धरता आपल्याला कोण काय म्हणेल याचा विचार न करता परमेश्वराच्या समोर आपलं अंतःकरण तुम्ही मोकळं करा. पुन्हा मी देवाच्या वचनातून म्हणेन की सर्व समस्येचं उत्तर हे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. आणि आज तो तुमचा आणि माझं तो ऐकत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो जागा तयार करण्यासाठी तो गुंतलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा लवकरच येत आहे. आणि म्हणून सिद्ध असा त्याला हाक मारा. देव जो तुमचं ऐकणारा तो देव आहे. आणि देवबाप करो आणि ह्या त्याच्या वचनाच्या द्वारे तुम्हा सर्वांचं सहाय्य करो. या वचनावर विचार करा, मनन करा आणि प्रत्यक्ष कृती करा. देवबाप तुमची प्रत्येक कृती, माझी प्रत्येक कृती हे पाहत आहे. आमच्या तोंडचे शब्द तो आज ऐकत आहे. तुमच्या शब्दाकडे परमेश्वर हे बारकाईने कान देऊन आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मागा म्हणजे तुम्हास मिळेल. देवबाप करो आणि ह्या वचनाच्याद्वारे तुम्हास कृपा, शांती, दया हे सदा सर्व काळ असो. देवबाप आपला सर्वांचं सहाय्य करो.